विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी उपविभागाच्या विदर्भ पटवारी संघाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून पुसद येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। विशेष बाब म्हणजे आंदोलनातील प्रमुख मागण्या तलाठी संवर्गाला देण्यात आलेले लॅपटॉप कालबाह्य झाल्याने नवीन लॅपटॉपसह प्रिंटर तात्काळ पुरवण्यात यावे, तसेच तलाठी संवर्गातील जिल्हास्तरीय ज्येष्ठता यादी एकत्रित प्रसिद्ध करण्यात यावी। ही ज्येष्ठता यादी 2008 पासून एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती यादी तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी। तसेच तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात रिक्त झालेले जागेवर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी आणि तलाठी संवर्गातील कालबद्ध पदोन्नती निकाली काढणे तसेच इतरही सेवाविषयक प्रलंबित मागण्या तात्काळ निकाल काढण्याच्या मागण्यासाठी सदर विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदच्या वतीने पुसद तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। तसेच इतरही सेवाविषयक प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढणे बाबत सदर आंदोलन उभारण्यात आले आहे। त्यातही आजच्या आंदोलनाचा पहिला टप्पा जिल्ह्यातील 16वी तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यासह दुसरा टप्पा दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्या मागण्या मंजूर न झाल्यास किंवा निकाली न निघाल्यास दिनांक 6 जानेवारी 2026 पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात येतील। यासह इत्यादी टप्प्यांमध्ये आंदोलनाची रूपरेषा राहणार आहे। आज पहिल्या टप्प्यातील आंदोलनासह तहसील कार्यालय पुसद येथील धरणे आंदोलनाकरिता विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदचे सचिव श्री मनोज कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष सदानंद म्हस्के यांसह कोषाध्यक्ष संदीप राऊत तसेच माजी जिल्हा अध्यक्ष कामराज चौधरी व माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय मार्कंड यांचे सह तहसील कार्यालय पुसद मधील सर्व ग्राममहसूल अधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते। हे मात्र विशेष। मुख्य संपादक समाधान माडवे, नयन न्यूज माहिती आहे। आपला पहिला मुद्दा लॅपटॉपचा आहे आणि लॅपटॉप असल्या कारणानं जे एखादा मजूर जर गड्डा खोदायचा असेल तर त्याला काय लागतं, खोरं, कुदळ, टोपले लागतं ना। या बेसिक नीड आहे, तेव्हाच कुठे गड्डा खोदला जाईल। पण जेव्हा ऑनलाईन प्रक्रिया काम करण्यात येते एखादा सातबारा द्यावा लागतो, त्याच्यासाठी काय लागते, लॅपटॉप, प्रिंटर आणि ती व्यवस्थित लागते। जर एक सातबारा करण्यासाठी जर 1 घंटा लागत असेल तर तिथं जर शेतकरी तो 1 घंटा थांबू शकतो का? आपलं शासनाचं धोरण आहे की डिजिटलायझेशन करायचं, जास्त वेळ चक्रा मारायच्या नाही। जर चक्रा मारायच्या नसेल तर आम्हाला त्या सुविधा प्रोव्हाइड करायला पाहिजेत किंवा लॅपटॉप द्यायला पाहिजेत। आज आपल्याला 2017 या वर्षी आपल्याला लॅपटॉप मिळाले, त्याच्यानंतर 5 वर्ष कुठल्याही लॅपटॉपची कालमर्यादा असते, की अशी त्यांनी शासनाने ठरवून दिलेली कालमर्यादा आहे, तर ती संपली 22ला। तर 22 नंतर त्यांनी ऑटोमॅटिकली जे काही टेंडर असेल ते काढून आम्हाला नवीन लॅपटॉप अवेलेबल करून द्यायला पाहिजे। 22 पासून आज 3 वर्षापासून आपण रोडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रबलं लावू चार्जिंग करू इकडे लाईट गेली, इकडे जर एखादं काम चालू असेल लाईट गेली, लॅपटॉपही डेड आणि आपण जी माहिती एवढी मेहनतीने 1.5-2 घंटे जे काही बनवली आहे ती पण गेली। परत त्याच्यावर अहोरात्र काम करा, रात्री 10 वाजता मेसेज येते तात्काळ माहिती द्या। तात्काळ माहिती देण्यासाठी लॅपटॉप तुमच्यासाठी सुसज्ज असायला